नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज, निर्भीड पत्रकारिता, आवाज सत्याचा। 32 लाखांच्या ट्रकचा अपहार करणाऱ्या आरोपीला लोणी काळभोर पोलिसांकडून अटक। आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी। भारतीय सेनेमधून सेवानिवृत्त झालेल्या जवानाचा 32 लाख रुपये किंमतीचा ट्रक विकत घेण्याचे आमिष दाखवून त्याचा अपहार केल्याप्रकरणी एका ठगास अटक करण्यात आली आहे। न्यायालयाने त्याला 3 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत। या प्रकरणी विश्वास शंकर हरिहर वय 51 वर्षे, राहणार फ्लॅट नंबर 4, पहिला मजला, शिवसृष्टी अपार्टमेंट, रुई, बारामती, तालुका बारामती, जिल्हा पुणे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अविनाश विश्वनाथ बोरकर, राहणार संगाई निवास, पांडवदंड रोड, वाकवस्ती, कदम वाकवस्ती, तालुका हवेली, जिल्हा पुणे याला अटक करण्यात आली आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विश्वास हरिहर हे भारतीय सेनेमधून सेवानिवृत्त झालेले आहेत। त्यांनी निवृत्तीनंतर व्यवसायासाठी टाटा कंपनीची 16 चाकी ट्रक खरेदी केला होता। यासाठी त्यांनी 28,50,000 रुपयांचे कर्ज घेतले होते, परंतु दररोज भाडे मिळत नसल्याने त्यांनी ट्रक विकण्याचा निर्णय घेतला। ते ट्रक विकत घेण्यासाठी ग्राहक शोधत होते। 5 जुलै 2023 रोजी त्यांना बोरकर याचा फोन आला व ट्रक खरेदी संदर्भात भेटायचे असल्याचे सांगितले। त्यानंतर ते दोघेही भेटले, तेव्हा त्यांच्यामध्ये ट्रक विक्रीचा व्यवहार 32,25,000 रुपयांना ठरला। त्यानंतर अविनाश बोरकर यांनी हरिहर यांना फोन पेद्वारे 90,000 व NEFT द्वारे 98,000 रुपये पाठवले। तसेच ट्रक विक्री व्यवहारापोटी 1,03,060 रुपयांचा धनादेश हरिहर यांना दिला। यामुळे हरिहर यांनी बोरकर यांच्यावर विश्वास ठेवून ट्रक दिला, परंतु यापुढे 3 महिने कर्ज वापरण्याकरिता द्या, त्यानंतर सदरचे कर्ज माझे नावावर ट्रान्स्फर करून घेतो, असे बोरकर यांनी सांगितले। सदरचा व्यवहार करतेवेळी बोरकर यांना ट्रकचे हप्ते महिन्याला वेळेवर भरणे व 3 महिन्यांमध्ये ट्रक कर्जासहित त्यांच्या नावे करून घेण्याबाबत अट देखील घातली होती व सदर अटी पूर्ण नाही झाल्या तर ट्रक पुन्हा घेऊन जाणार, असा सरकारमान्य नोटरी करून व्यवहार पूर्ण झाला होता। बोरकर याने ट्रकच्या कर्जाचे पहिले 6 हप्ते नियमित भरले, परंतु फेब्रुवारी 2024 नंतर त्यांनी आजअखेर एकही हप्ता भरला नाही। कर्जाचे हप्ते भरण्यासाठी हरिहर यांनी बोरकर यांना वेळोवेळी विनंती केली, मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळाटाळ केली। बोरकर फोन उचलला नसल्याने हरिहर त्यांच्या घरी गेले, तेव्हा बोरकर त्यांना ट्रकचे हप्ते भरणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा, मी तुमचा ट्रक माझ्या कामानिमित्त ओडिसा राज्यामध्ये पाठविला असून तो यापुढे तुम्हाला कधी मिळणार सुद्धा नाही। तू पुन्हा माझ्या दारात आला तर मी तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली। त्यानंतर हरिहर यांनी बोरकर यांची माहिती घेतली असता असे समजले की तो काही एक कामधंदा करीत नसून त्याने लोणी काळभोर गाव व इतर गावामधील अनेक लोकांची अशाच प्रकारे फसवणूक केली आहे। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर हरिहर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली। त्यावरून गुन्हा दाखल होताच लोणी काळभोर पोलिसांनी बोरकर याला काही तासांच्या आत अटक केली आहे। अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 27 जूनपर्यंत पोलीस कोठडीत रिमांड ठोठावली आहे। सदरची कामगिरी ही पोलीस उपआयुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपाली जाधव, पूजा माळी, पोलीस हवालदार दादा हजारे, निलेश कोल्हे, पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे। प्रतिनिधी आविष्कार पोलीस सोबत ठळक घडामोड लोणी काळभोर।